हॅलो मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण आनंदित आहात, मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे लयबद्ध अक्षरमाला या बुद्धिमापन चाचणीच्या पॉइंटवर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे. या अगोदर ही मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे, लयबद्ध अक्षरमालेचा पार्ट 1 अपलोड केला आहे, हा पार्ट 2 आहे. तर हा पार्ट बघण्या अगोदर तो पार्ट अवश्य बघा, डायरेक्टली हे बघून सुद्धा तो तुम्ही बघू शकता. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे काही लयबद्ध अक्षरमाला आहे यावर प्रश्न कसे विचारले जातात आणि त्याला सॉल्व्ह कसं करायचे, त्याची ट्रिक्स काय आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. सर्वप्रथम लयबद्ध अक्षरमाला म्हणजे काय, तर लक्षात घ्या, काही अक्षर असतील म्हणजे अल्फाबेट असतील, अंक असतील किंवा मग काही साइन अँड सिम्बॉल्स असतील, जेव्हा त्यांना एका विशिष्ट पॅटर्नने काय केलेलं असतं तर लिहिलेलं असतं, त्याला आपण म्हणतो लयबद्ध अक्षरमाला. ओके, तर आपण तीनही प्रकारची उदाहरणं बघणार आहोत. म्हणजे अल्फाबेटचे बघूयात, अंकाचे बघूयात, त्यानंतर साइन आणि सिम्बॉलचे उदाहरण आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. ओके, तर सुरुवात आपण करतोय कशापासून, तर अल्फाबेट ही मुळाक्षरापासून आपण सुरुवात करत आहोत. ओके, बघा, जर तुम्हाला आता हे जे सगळे प्रश्न आलेले आहेत, हे जे प्रश्न मी घेतोय सध्या, हे सगळे प्रश्न पूर्वी परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. म्हणजे हे परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आहेत, त्याचं आन्सर कसं काढायचं ते तुम्हाला मी समजून सांगतोय. ओके, कशा प्रकारे त्याचे उत्तर शोधणार किंवा कशा प्रकारे शोधायचे तुम्हाला मी समजून सांगत आहे. ओके, तर बघा, काही ट्रिक्स तुम्हाला किंवा काही महत्त्वाच्या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची, काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ज्यावेळेस तुम्हाला असे प्रश्न येतात त्यावेळेस. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, दिलेली जी काही अक्षरमाला आहे, अक्षरमाला जी आहे त्यामध्ये किती अल्फाबेट आहे ते सगळ्यांची तुम्हाला काय करायची, मोजणी करायची, मोजणी करावी. पहिली गोष्ट तुम्हाला काय करायची, हे जे सगळे अल्फाबेट आहेत मग रिकाम्या जागा इन्क्लुडिंग यांची तुम्हाला मोजणी करायची. त्या काउंट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्याचे गट पाडायचे, गट पाडणे. हे सगळे मोजले, मग याला तुम्हाला काय करायचं, गटात रूपांतरित करायचे. गट कसे बनवले जातात ते तुम्हाला मी सांगतोय. ओके, तिसरी गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायचं की किती अल्फाबेट वापरलेले आहेत, किती मुळाक्षर आहेत किंवा मग येस मुळाक्षर आहेत हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. हे टोटल मुळाक्षर किती आहेत तुम्हाला फाइंड आउट करायचे. म्हणजे आता याच्यात बघितलं तुम्ही एक्झाम्पलमध्ये ए, एक, बी, सी, डी आणि ई हे 3 मुळाक्षर वापरलेले आहेत. त्यानंतर ही 3 वापरलेले आहेत, कशाच्या अगोदर काय आलेलं कशाच्या नंतर काय, एखादं मुळाक्षर त्याच्या अगोदर काय आलेलं आहे आणि नंतर काय आलेलं आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे एखादं मुळाक्षर आहे, मुळाक्षर त्याच्या अगोदर कुठला अल्फाबेट आहे नंतर कुठला अल्फाबेट आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं, म्हणजे तुम्हाला काय होऊन जाईल, उत्तर शोधणं सोपं जाईल. ओके, आता या 3 गोष्टी, 4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, याचं इम्प्लिमेंटेशन करून बघूया मग सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, पॅटर्न कुठले बांधतात ते बघायचं, एक्झाम्पल वाईज आपल्याला ते समजत चालेल. दिलेली अक्षरमाला मोजणी करावी. आता अक्षरमालेची मोजणी करून घेऊया, इन्क्लुडिंग रिकामी जागा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. म्हणजे टोटल जे मुळाक्षर आले ते आलेत 15. मग हे जे मुळाक्षर आहेत जर त्याचे आपण गट पाडले तर गट कसे होतील, 3 गुणिले 5 म्हणजे 5 गट होतील आणि एक गट असणार आहे 3चा. एक गट कितीचा होईल, 3चा एक गट होईल आणि एकंदरीत किती गट होतील, 5 गट होतील. मग हा पहिला गट झाला, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला, हा चौथा झाला आणि हा 5वा झाला. आता तुम्ही जसं आपण 3-3चे गट केले तर तुम्हाला लक्षात येईल एक गोष्ट तिथे बघा. पहिला जो गट आहे ए रिकामी जागा, त्यामध्ये 1 रिकामी जागा आहे. दुसरा जो गट आहे बी इथे रिकामी जागा तुम्हाला दिलेली नाही. तिसरा जो गट आहे त्यासाठी 1 रिकामी जागा आहे आणि 2 वेळेस सी वापरलेलं आहे. चौथा जो गट आहे त्यामध्ये डी रिकामी जागा डी, आणि 5वी जी रिकामी जागा आहे ती म्हणजे ई, म्हणजे 2 ई दिलेली आणि 1 रिकामी जागा इथे दिलेली आहे. तर तुम्हाला एक ऑब्झर्व होईल की हे जे बी 3 वेळेस बी आलेला आहे, हा जो गट आहे तो पूर्णतः भरलेला आहे. मग इथे जर 3 बी वापरले तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी काय करायचं आहे, तर तेच अल्फाबेट रिपीट करायचं. जसं की डबल ए नंतर ए, ट्रिपल ए ट्रिपल बी, त्यानंतर ट्रिपल सी. कारण आपला हाच पॅटर्न इथे फॉलो करायचा आहे. ट्रिपल बी आहे तर ट्रिपल ए असणार, ट्रिपल सी असणार, ट्रिपल डी असणार आणि ट्रिपल ई असणार. हे त्याचा आन्सर असणार आहे. मग आपल्याला आन्सर मिळतंय ACDE. ACDE हे आपल्याला काय असणार, तिथे आन्सर मिळणार आहे. खूप सोपं आहे, फक्त आपल्याला काय करायचं, प्रश्न बघायचा, प्रश्नामध्ये तुम्हाला मॅक्झिमम आन्सर्स ते मिळत असतात. आता पुढचं जे एक्झाम्पल आहे नंबर 2, काय याच्यामध्ये ए
2 रिकाम जागा बी सी सी, डबल ए बी, 2 रिकाम जागा सी, 2 रिकाम जागा डबल बी डबल सी. ओके, टोटल किती आहेत अल्फाबेट ते मोजून घेऊया. जसं आपलं ठरलंय त्यानुसार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 अल्फाबेट्स इथे भरतायत. मग 6 18. ओके, ग्रुप जर पाडले तर काय होईल, 6 गुणिले 3, 3 3चे 6 ग्रुप बनवा किंवा मग 6चे 3 बनवा. आपण 6चे 3 बनवूया. एक ग्रुप, 2 ग्रुप आणि तिसरा आहे हा गट. आता आपलं ठरल्याप्रमाणे की प्रत्येक अल्फाबेटच्या अगोदर आणि नंतर कुठला अल्फाबेट येतो बघूया. तर आपल्याला दिसून येईल बघा, बीच्या नंतर डबल सी आहे इथे, मग तुम्हाला नंतर बीच्या नंतर डबल सी दिसेल आणि सीच्या अगोदर डबल बी आहे. ओके, आणि बीच्या अगोदर डबल ए आहे. ओके, सीच्या अगोदर डबल बी आहे. आता या सीच्या अगोदर डबल बी इथे आलं, नियमानुसार सीच्या अगोदर डबल बी आहे, डबल बी, बीच्या अगोदर डबल ए तर इथे ए. मग आपल्याला पॅटर्न काय मिळाला, डबल ए डबल बी डबल सी. एक गट आपण सॉल्व्ह केलाय. मग अशाच प्रकारचे बाकीचे गट आपल्याला बनवायचे आहेत, डबल ए डबल बी डबल सी, डबल ए डबल बी डबल सी. हे त्याचा आन्सर आपल्या इथे मिळून जाईल. म्हणजे आन्सर काय असणार आहे, ए बी बी सी ए, ए बी बी सी, ए बी बी सी डबल ए. नंबर 3चा आन्सर आहे. एक गट जर सॉल्व्ह झाला, गट बनवले म्हणजे तुमचं 90% काम झालेलं आहे, कारण तुम्हाला एक गटाचं आन्सर मिळालं त्यानुसार तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि अल्फाबेट जो आहे त्याच्या अगोदर आणि नंतर कुठले अल्फाबेट आले ते तुम्ही लक्षात घ्यायचे, म्हणजे तुमचं काम बरंचसं सोपं त्यातून होतं. ओके, त्यानंतर नंबर 3चा एक्झाम्पल बघूया. ए बी ए. आता पहिल्या अगोदर डिरेक्टली आपण काउंट करून घेऊया. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, टोटल आहे 12. आता 12 म्हणल्यानंतर आपल्याला करता येईल 6 गुणिले 2. पण आधी ते लक्षात घ्यायचं की 2च अल्फाबेट आहे, ए आणि बी इथे 3 होते, इथे 2च अल्फाबेट आहे. म्हणून आपण काय करूया, 2च ग्रुप बनवूया. पहिला ग्रुप ए बी ए बी, दुसरा ए, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. लक्षात घ्या, एच्या नंतर बी आहे म्हणजे इथे एच्या नंतर बी टाकूया आपण. काय मिळालं आपलं, ए बी ए बी ए बी. इथं पण ए बी दिलेलं आहे. मग आता बीच्या अगोदर काय, ए प्रत्येक वेळेस ए, इथे बीच्या अगोदर ए, त्यामुळे इथे ए असणार आहे. म्हणजे आन्सर असणार आहे डबल बी डबल ए, डबल बी डबल ए. नंबर 3चा आन्सर आपल्याला दिसून येईल. नियमानुसार प्रत्येक गोष्ट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आता पुढे बघूया. डिरेक्टली काउंट करून घ्या अगोदर. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 19 आहेत. म्हणजे 6 3 18, 6 गुणिले 3 प्लस 1, म्हणजे सी जो आहे तो एक एक्स्ट्रा तिथे दिलेला आहे. आपण हे काय करणार आहोत तर 6चे 3 ग्रुप बनवून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याला सॉल्व्ह करूया, किंवा मग 3 3चे ग्रुप बनवले तरी चालतील. 3 3चे बनवलं तर आणखी सोपं आहे बघा. 1 2 3 4 5 6, ट्रिपल सी दिलेलं आहे. ट्रिपल सी दिलेलं आहे म्हणजे एक ग्रुप आपल्या समोर आलेला आहे. इथे ट्रिपल बी आहे म्हणजे हे सगळे ट्रिपल मध्ये येणार, बी ए सी बी ए. म्हणजे आन्सर आपल्याला मिळेल बी ए सी ए. बी ए सी आहे का, बी ए सी ए हे नंबर 2चा आन्सर आहे. कारण पहिला जो ग्रुप आहे 3चा जो पहिला गट होता तो ट्रिपल सीचा होता, आणि आणखीन एक ग्रुप आपल्याला दिसला तो म्हणजे ट्रिपल बीचा होता. म्हणजे बाकीचे सुद्धा कसे असणार तर ट्रिपलच तुम्हाला घ्यावे लागतील. मग इथं 2 बीच्या नंतर 1 बी घ्यायचा, डबल एच्या नंतर 1 ए घ्यायचा, कारण एक ग्रुप आपल्याला मिळालेला आहे त्यानुसार आपण बाकीचे बदल करू शकतो. खूप इझी आहे, तुम्हाला इथे समजत असेल आय होप. काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला कळवायला विसरू नका. पुढे आहे ए बी एक्स एफ. आता पूर्ण एकदा मोजून घ्या आपल्या नियमानुसार. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, 15 आहे. 15 म्हणल्यावर डोळे झाकून तुम्हाला काय करायचं याचं 3 5 15 म्हणजे 3 3चे ग्रुप तुम्ही करून घेऊ शकता. इथं आहे ए बी सी, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. पहिला ग्रुप आपल्याला मिळालेला ए बी सी म्हणजे ए बी सी. इथे ए बी सी म्हणलं इथे ए बी सी येणार आणि इथे काय असणार ए बी सी येणार.
ओके, दुसरा ग्रुप आहे एक्स एफ. असं एस एक्स एफ एक्स एफ एक्स एफ नंतर काय पाहिजे तर एफ नंतर इथे दिलेलं व्ही आहे, मग इथं व्ही लिहूया आणि एफच्या अगोदर एक्स आहे त्यामुळे इथे आपण काय घेणार आहोत एक्स घेणार आहोत. आन्सर आपल्या थोडा समोर आलं. काही डोकं लावायची गरज आहे का नाही, फक्त आपण अंदाज काढला की नंतर काय ना अगोदर काय त्यानुसार आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. तर आन्सर आपल्याला मिळत आहे VCXA. VCXA नंबर 1चा आन्सर आपल्या डोळ्यासमोर आहे आणि तेच त्याचा आन्सर असणार आहे. अल्फाबेटचं आता शेवटचं उदाहरण बघूया. काय दिलं बघा, नंबर 6 उदाहरण आहे. ए रिकाम जागा N, रिकाम जागा B, रिकाम जागा 2. अशा प्रकारे सगळे 15 अल्फाबेट आहेत. 15 अल्फाबेटचा इथे आपल्याला 4 अल्फाबेट दिसतात जे वापरलेले कॉमन ANBC. त्यामुळे आपण काय करूया, याचे 5-5 ग्रुप 5-5चे ग्रुप बनवूयात. हा झाला एक ग्रुप, हा झाला दुसरा ग्रुप आणि हा झाला तिसरा ग्रुप. आता तुम्ही 2 ग्रुप जर बघितले शेवटचे तर NCB दिलेले आहे, म्हणजे इथं काय येणार आहे पहिल्या ग्रुपमध्ये NCB येणार आहे. ओके, आता नंबर 2ला C असलेलं एकच तुम्हाला MCQ आन्सर दिसतंय, त्यामुळे हेच त्याचा आन्सर असणार आहे. कारण इथे AB NCB AB NCB आणि AB अशा प्रकारे आपलं काय होतं तिथे नंबर 3चा नंबर आन्सर मिळतं आपल्याला नंबर 3चं आणि इथे लयबद्धता पण आपल्याला दिसून येते. आता काही एक्झाम्पल बघूया अंकातले, म्हणजे अंकाची सिरीज दिली असते लयबद्ध अक्षर मारा अंकांची, ती त्याला सॉल्व्ह कसं करायचं हे काही एक्झाम्पलने समजून घेऊयात. काही अंकांचे सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकता. लयबद्ध अक्षरमालेमध्ये अंकसुद्धा दिले असू शकतात, त्याचे ऑप्शन तुमच्या समोर असणार आहेत. तर कशा प्रकारे सॉल्व्ह केलं जाईल हे आता आपण काय करूया इथे समजून घेऊया. पहिलं उदाहरण तुमच्या समोर दिलेलं आहे बघा. टोटल अंक किती आहेत ते मोजून घ्या अगोदर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 टोटल अंक आहेत. 15 3-3चे ग्रुप करूया. 1 2 3 4 आणि हे 5. तर पहिला आपल्याला जो ग्रुप मिळाला आहे तो आहे 1 2 2 पूर्ण फिल झालेला आहे. दुसरा रिकामा आहे, तिसरा रिकामा आहे, त्यानंतर चौथा जो आहे तो फिल झालेला आहे 1 5 5. आता तुम्हाला इथे एक लक्षात घ्यायची गोष्ट आहे बघा की 1 नंतर 2 वेळेस 2 आलेले आहेत. ओके, आणि 1 नंतर 2 वेळेस 5 आलेले आहेत. अंडरस्टँड. तर आता जर आपण याच्यामध्ये बघितलं ऑप्शनमध्ये तरी तुम्हाला दिसून येईल की 1च्या नंतर जर समजा 2 घेतलेलं आहे, म्हणजे ही रचनाच कशी आहे तर 1 2 1 3 1 4 अशा प्रकारची रचना होईल. मग 1 2 येतं 1 3 1 4 1 4 दिला ऑलरेडी झालेला आहे. 1 5 1 6. त्यामुळे याचा आन्सर असेल 33 41. 33 41 नंबर 4चा आन्सर असणार आहे. लयबद्ध मांडणी आपण दिसून येते 122 133 144 155 166. आन्सर प्रश्नामध्ये तुम्हाला बरेचसे आन्सर इथे सापडून येतात. ओके, पुढचं एक्झाम्पल आहे बघा. पूर्णतः अगोदर अंक मोजून घेऊयात किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 तुम्हाला दिसत आहेत अंक. आणि महत्वाची गोष्ट यामध्ये फक्त 2च अंक आहेत महत्वाचे, 9 आणि 8. जर याचे 2-2चे ग्रुप बनवले, 2-2चे 7 ग्रुप बनवले तर तुम्हाला दिसून येईल 2-2चे ग्रुप बनवले तर 98. इथे पण 98 दिसतंय, इथे पण 98 दिसतंय. मग काय करायचं तुम्हाला, याच्यासोबत 8 टाकून द्या, याच्यासोबत 8 टाकून द्या, याच्यासोबत 9 कारण 98 होईल. म्हणजे हा ग्रुप बनला, हा ग्रुप बनला, हा ग्रुप बनला आणि इथे पण तुम्हाला 98 लिहावं लागेल. म्हणजे 2-2चे ग्रुप केले तर 98 अशा प्रकारची लयबद्ध मांडणी तयार होते. आन्सर आपल्याला मिळतं आहे 98889 98889. नंबर 1चं पहिलं आन्सर आपल्याला दिसून येत आहे. थोडंसं कॉमन सेन्स आणि थोडंसं लक्षपूर्वक आपल्याला काय करायचं प्रत्येक प्रश्न बघायचा असणार आहे. आन्सर तुम्हाला तिथे मिळून जाणारच. नंबर 3 उदाहरण समजून घेऊया. बघा सर्वप्रथम अंक मोजून घेऊयात आणि गट पाडून घेऊया. आता हे काउंट जर केले तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. टोटल 20 असे हे अंक आहेत. जर याला डिवाइड केलं तर याचं येईल 4 गुणिले 5 म्हणजे 4 4चे 5 गट आपल्याला बनावे लागतील. तर पहिला गट होईल इथून इथपर्यंत, दुसरा गट होईल इथपर्यंत, तिसरा गट होईल इथपर्यंत. ओके, चौथा गट हा आहे तुमचा चौथा गट, 2 रिकाम जागा आहे तिथे आणि हा आहे 5वा रिकाम गट.
तर जर तुम्ही गट बघितले तुम्हाला एक गट पूर्णतः भरलेला दिसतो, तो म्हणजे कुठला? तिसरा. आन्सर इथे मिळून गेला आपला गट बनवल्याबरोबर. 1001 अशा प्रकारची सरळची रचना असणार आहे. 1001 1001 1001 1001. मग आपला आन्सर मिळतं इथे 1 0 1 1 10 11 01 10 11 01 हे नंबरचे आन्सर इथे असणार आहे. म्हणजे जसं तुम्ही गट पाडता त्यावेळेस तुमचं बरंचसं काम कंप्लीट झालं असतं. एखादा गट तुम्हाला असं मिळतो की जो पूर्णतः भरलेला असतो योग्य प्रमाणे. तशा प्रकारे बाकीची रचना तुम्हाला करायची असणार आहे. यानंतर आता आपण शेवटचा व्हिडिओ बघतोय आणि आपण व्हिडिओ थांबवणार आहोत. तर बघा काय दिलेलं आहे. सर्वप्रथम अंक मोजून घेऊया आणि गट पाडून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 अंक आहेत. म्हणजे आपण काय करू शकतो? गट पाडू शकतो 3 गुणिले 5 म्हणजे 3चे आपण गट पाडू शकतो. 3चे गट जर पाडले तर बघा काय येईल? हा पहिला गट आहे, हा दुसरा गट आहे, हा तिसरा गट आहे, त्याचा आपल्याला मिळतोय चौथा गट आणि हा पाचवा गट. तिसरा आणि पाचवा गट सेम आहे 101. मग आपल्याला हेच करणं आहे 101 101 101. आन्सर आपल्याला मिळतोय 101 101. नंबर 3चा आन्सर आपल्याला इथे दिसून येईल. ओके. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजलेला आहे की अल्फाबेट असतील किंवा अंक असतील तर कशा प्रकारे हे लयबद्ध अक्षर मारेचे प्रश्न सोडवावेत हे तुम्हाला कळालेलं आहे. काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला कळवायला विसरू नका. ओके. चॅनलला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. ओके. चला तर आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.